1.5 किलो वजनाची मुलगी घेऊन घरी आली होती. सर्व रिपोर्ट्स माझ्या मुलीचे नॉर्मल आले होते. तेव्हाच आम्हाला सुट्टी मिळालेली होती. सांगितलं की 1.5 kg वरून 7 kgचा प्रवास. तर माझ्या मुलीचा जन्म फेब म्हणजे भरूनच झाला होता. डॉक्टरांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की 1 मंथपर्यंत अंघोळ नाही करायची, घरामधले कुठलेच उपाय नाही करायचे, तसेच पाणीसुद्धा 6 महिन्यापर्यंत द्यायचं नाही. माझी पहिली प्रेग्नन्सी होती. माझं C-सेक्शन झालेलं होतं. मी माझ्या मुलीच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट. कोणाला राग येऊ दे किंवा अजून काही वाईट वाटू दे, मी काही कोणाचा विचार केला नाही. फक्त डॉक्टरला फॉलो केलं. डॉक्टरने सिम्पली म्हणून एक ऑइल दिलेलं होतं. एक तर मसाज करा त्या ऑइलने किंवा मग दुधामध्ये त्याचे 2-3 ड्रॉप्स दुधामध्ये द्या. वेट गेनसाठी होतं. तसेच कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि परत एक कुठलं तरी मेडिसिन डॉक्टरने दिलेलं होतं. तसेच मी माझ्या अंगावरचं दूध 6 ते 7 टाईम संध्याकाळी पण तेवढंच आणि प्लस फॉर्म्युला मिल्क एवढंच मी 6 महिन्यापर्यंत दिलेलं आहे. माझ्या मुलीने 7 डेज लॅट्रिन केली नव्हती. तर घरचे म्हणत होते एरंडीचं तेल पाजा, हे करा ते करा, पण मी कोणाचंच काहीच ऐकलं नाही. यामध्ये खूप जणांच्या भावना दुखावल्या गेल्या, पण मी माझ्या मुलीसमोर कोणाचाच विचार केला नाही. 6 मंथपर्यंत मी फक्त माझं दूध, फॉर्म्युला मिल्क आणि डॉक्टरना जेवढं सांगितलं तेवढंच मेडिसिन एवढंच मी फॉलो केलेलं आहे. काय करू, माझी मुलगी ही गॉड गिफ्ट आहे. माझ्याबरोबर तिने पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. मला असं सर्वांना सांगायचं आहे की डॉक्टर जे म्हणतात तेच फॉलो करा. कोणाचं ऐकायची काही आवश्यकता नाही आणि घरचे नुसके तर बिलकुलच यूज करू नका. एक डॉक्टरने 2-3 डॉक्टर चेंज करा. सर्वच डॉक्टर पैसे लुबाडणारे नसतात आणि आपल्या लेकरापुढे काहीच दिसलं नाही पाहिजे. 6 महिन्यात डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं गाईचं दूध, म्हशीचं दूध किंवा अजून काही द्यायचं नाही. गाईचं दूध गाईच्या लेकरांसाठी, आईचं दूध आपल्या लेकरांसाठी. एवढ्या वाक्यानेच माझे डोळे उघडले आणि मी काही झालं तरी ना पाणी मिक्स करून ना काहीच करून मी अजूनपर्यंत माझ्या मुलीला दूध दिलेलं नाही आहे. 6 महिन्यानंतर मी माझ्या मुलीला काय जेवण दिले हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये असणार आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.